नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी कधी आपल्या डोक्यात इतके विचार चालू असतात की शांतता म्हणजे काय हेच विसरून जातो आपण. एक विचार संपायचा आत दुसरा सुरू होतो आणि त्या विचारांच्या गर्दीत आपण स्वतःलाच हरवून बसतो. रात्री उशिरा सगळे जग झोपलेलं असतं, पण काही लोकांच्या मनात मात्र हजारो प्रश्न जागे असतात. मी बरोबर केलं का? लोक काय विचार करत असतील? उद्या काय होईल? नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. पण खरं सांगायचं तर जास्त विचार करणारे लोक वेडे नसतात, ते फक्त थोडे जास्त जाणीवीचे असतात. नंबर 1, जास्त विचार करणं म्हणजे कमजोरी नाही. लोकांना वाटतं की जास्त विचार करणं म्हणजे कमकुवतपणा, पण खरं तर जास्त विचार करणारे लोक खूप संवेदनशील आणि समजूतदार असतात. ते एखाद्या छोट्या गोष्टीमागचा अर्थ शोधतात, ते एखाद्या शब्दामागची भावना ओळखतात. म्हणूनच त्यांना दुखावणंही खूप सोपं असतं. नंबर 2, प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची सवय. कोणी थोडंसं दुर्लक्ष केलं, कोणी थोडं वेगळं बोललं तर जास्त विचार करणाऱ्या लोकांच्या मनात लगेच प्रश्नांची मालिका सुरू होते. मी काही चुकीचं बोललो का? त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाईट वाटतंय का? खरं तर त्या गोष्टीचा तितका मोठा अर्थ नसतो, पण मन मात्र शांत बसत नाही. नंबर 3, रात्रीचा वेळ त्यांच्यासाठी सर्वात कठीण. दिवसात काम असतात, लोक असतात, आवाज असतो, पण रात्री फक्त शांतता असते आणि त्या शांततेत विचारांचा गोंधळ सुरू होतो. भूतकाळ आठवतो, भविष्याची भीती वाटते आणि वर्तमान हातातून निसटत जातं. नंबर 4, ते लोकांवर खूप प्रेम करतात. जास्त विचार करणारे लोक नात्यांना खूप जपतात. ते एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून वेळ देतात, पण जेव्हा त्याच नात्यातून थोडीशीही दुरावीची जाणीव होते तेव्हा त्यांच्या मनात हजारो शंका निर्माण होतात. नंबर 5, ते स्वतःशीच लढत असतात. जास्त विचार करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती त्यांच्या स्वतःच्या मनाशी असते. पण मन सतत प्रश्न विचारत राहतं आणि त्याची उत्तर शोधताना ते थकून जातात. नंबर 6, पण त्यांच्यात एक खास गोष्ट असते. जास्त विचार करणारे लोक खूप खोल असतात. त्यांना भावना समजतात, त्यांना लोकांचा वेदना समजतात. म्हणूनच ते चांगले मित्र, चांगले प्रेम करणारे आणि चांगले माणूस असतात. नंबर 7, कधी कधी थांबणं गरजेचं असतं. जीवनात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. कधी कधी मनाला सांगावं लागतं, ठीक आहे, आज इतकंच पुरे. थोडा श्वास घ्यावा, थोडं जगावं, थोडं स्वतःसाठी हसायला शिकावं. जर तू असा व्यक्ती असशील जो खूप विचार करतो, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन खराब नाही, तो तुटलेला नाहीस. तू फक्त असा आहेस जो जास्त खोलवर जाणतो, जास्त जाणवतो आणि जास्त प्रेम करतो. आणि कधी कधी जगाला अशाच लोकांची गरज असते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा. सगळे प्रश्न आजच सोडवायचे नाहीत. काही उत्तरं वेळ देतो आणि काही शांतता. कदाचित आज रात्री तू थोडा कमी विचार करशील आणि थोडा जास्त जगशील. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो.
तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.